Hello students, good morning. Today we are going to learn the new topic of this test, that is 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. बघा आज आपल्याला नवीन लेसन बघायचं आहे 2.5 book review. It is Swami and Friends written by R.K. Narayan. But before going to turn towards the actual lesson, we must have to go through the pre-reading activity that is given here in the form of warming up questions, चिट चॅट क्वेश्चन्स. बघा पहिल्यांदा आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघायची आहे, त्यामध्ये चिट चॅट क्वेश्चन्स. फर्स्ट वन, फॉर्म ग्रुप्स ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. युअर फेवरेट बुक, टाईप ऑफ बुक, शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफी, थ्रिलर, ॲडव्हेंचर, सायन्स फिक्शन, हिस्टॉरिकल एट्सेट्रा, ऑथर, रायटर, मेन कॅरेक्टर, बॅकग्राऊंड, टाईम अँड प्लेस, प्रॉब्लेम, डायलेमा, एनी स्पेशल मेसेज. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक बुक निवडायचं आहे. ॲक्च्युली इट इज युअर फेवरेट बुक. त्यानंतर त्या बुकचं टाईप तुम्हाला लिहायचं आहे, वेदर इट इज शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफी, थ्रिलर और ॲडव्हेंचर स्टोरीज, इट बिलॉंग्स टू सायन्स फिक्शन और हिस्टॉरिकल वन. ओके. त्यानंतर त्या बुकचे ऑथर किंवा रायटर कोण आहेत ते शोधायचं आहे, ते सांगायचं आहे. आफ्टर दॅट द मेन कॅरेक्टर वॉट एवर मेन्शन इन द गिवन बुक हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं. त्यानंतर ऑल्सो यू हॅव टू टेल अस बॅकग्राऊंड, टाईम ॲज वेल एज प्लेस, problems, dilemma in the given book, and any special message, whatever message given in that through that book you have to explain it. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. यू हॅव रिसेंटली रेड अ शॉर्ट स्टोरी और नॉवेल और ड्रामा और सायन्स फिक्शन और घोस्ट स्टोरी. Write in short 3 of its strong points that made you like the book and 2 or 3 drawbacks it has. Fill them up in the tree diagram given. Name of the book. तुम्हाला एक कुठलंही बुक निवडायचं की जे मी रिसेंटली रीड केलं आहे, नुकतंच रीड केलं आहे. मग ती शॉर्ट स्टोरी असेल किंवा एखादी नॉवेल असेल, नाटक असेल, कादंबरी असेल, ड्रामा असेल, सायन्स फिक्शन असेल किंवा एखादी भूताची गोष्ट असेल, गोष्ट स्टोरी असेल. राईट इन शॉर्ट 3 ऑफ इट स्ट्रॉंग पॉईंट्स. त्याचे तुम्हाला 3 स्ट्रॉंग पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत दॅट मेड यू लाईक द बुक, की ज्यामुळे तुम्हाला हे बुक खूप आवडतं आहे. अँड 2 or 3 ड्रॉबॅक्स, आणि 2-3 ड्रॉबॅक्स जे आहेत मग त्या क्रिटिसाईज पॉईंट्स नसेल किंवा टीकात्मक परीक्षण करून तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉबॅक्स लिहायचे आहेत. फिल देम अप इन द ट्री डायग्राम गिवन. नेम ऑफ द बुक, ऑथर, रायटर. इथं तुम्हाला कुठल्याही हिचं बुकचं नेम लिहावं लागेल इथं. त्यानंतर त्याचे ऑथर किंवा रायटर लिहावे लागतील. स्ट्रेंथ्स, इथं स्ट्रॉंग पॉईंट जे आहेत मग त्यामध्ये काय असेल की लँग्वेज इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड और पॉझिटिव्ह मेसेज इज गिवन हिअर इन दिस बुक, थ्रू दिस नॉवेल और शॉर्ट स्टोरी. त्यानंतर आपण अजून सांगू शकतो की वी कॅन लर्न व्हेरियस व्हॅल्यूज, व्हर्च्यूज, गुड क्वालिटीज थ्रू दिस बुक, थ्रू दिस नॉवेल और ड्रामा एक्सेट्रा. त्यानंतर वीकनेस आपण सांगू शकतो ड्रॉबॅक्स की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड, रस्टिक लँग्वेज इज यूज्ड, हे आपण सांगू शकतो इथं. त्यानंतर आपण म्हणू शकतो की कॅरेक्टर्स आर नॉट डिफाईन्ड क्लिअरली इथं, म्हणजे ॲज युअर ओन व्ह्यू यू हॅव टू राईट देअर स्ट्रेंथ्स ॲज वेल ॲज weaknesses. After that, third question, determinants are words that modify a noun or noun phrase and occur before them in a sentence. Determinants provide a context to the noun they precede. They may be. The determinants जे आहेत ते तुम्हाला काही वेळा फाइंड आउट करायला विचारतात. फाइंड आउट डिटर्मिनर्स. आता डिटर्मिनर्स म्हणजे कुठले आहेत बघा. फर्स्ट वन आर्टिकल्स. फर्स्ट वन हिअर आर्टिकल्स. आर्टिकल्स कुठले आहेत, ए अँड द. ओके. आफ्टर दॅट डेमॉन्स्ट्रेटिव्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह कुठे आहेत बघा, these, that, these, those, which, etc. These are demonstratives. After that, possessives. Possessives मध्ये कुठे आहेत बघा, my, your, are, their, his, her, etc. My friends also, her mothers also, they are called possessives. म्हणजे स्वतःच्या मालकीचं किंवा दुसऱ्याच्या मालकीचं, कोणाच्या तरी मालकीचं असलेलं, दॅट इज कॉल्ड possessives here. Quantifiers. Few, many, much, more, every, each, some. These are quantifiers. Numerals. 1, 4, 100, first, fourth, hundredth. These are numerals. Okay. These are all are called determinants. After that, number 4, underline only determinants in the following. आता खाली इथे काही वर्ड दिले, त्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट जे आहे ते अंडरलाईन करायचे आहेत. वी हॅव टू अंडरलाईन द डिटर्मिनंट्स ओनली. फर्स्ट वन, माय ब्रदर ब्रॉट a few magazines. Here a few here determiner. Okay. What is your friend's name? Friends, possessive दिले तर friend's name. Friend here determiner.
which writer was also the president of our country. Here R and which here. These are some toys. These that these those आपण बघितले determinants आहेत. These are some toys. After that these toys are new. Again it is these. That doctor is an expert dentist and he has many patients. Here the word that as well as many, much, while we have seen that many, much, more, every, each, these are quantifiers, so they are called determinants. बघा पुन्हा सांगतोय इथं या वाक्यामध्ये फ्यू आहे, सेकंडमध्ये फ्रेंड्स, थर्डमध्ये आर किंवा वेच, फोर्थमध्ये दीज, अगेन फिफ्थमध्ये दीज अँड लास्ट वन दॅट अँड मेनी. दीज आर determinants. Okay, next part. Now we are going to turn towards the actual lesson. Book review, Swami and Friends by R.K. Narayan. A little bit about the book. आता इथं जे बुक रिव्ह्यू दिलेलं आहे म्हणजे त्या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे त्याला आपण बुक रिव्ह्यू म्हणतो. आपण स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं बुक आहे की जे कोणी लिहिलं आहे, आर के नारायण लिहिलं आहे आणि त्या बुकचा इथं बुक रिव्ह्यू दिलेला आहे. अ लिटिल बिट अबाउट दी बुक. आता इथं थोडक्यात बुकबद्दल सांगितलं बघा. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. इथं ज्यांनी हा बुक रिव्ह्यू दिला आहे तर त्यांचं असं मत आहे बघा काय म्हटलं की एनिथिंग आय मेन्शन अबाउट दी बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. म्हणजे जे काय मी पुस्तकाविषयी किंवा एखाद्या बुकबद्दल सांगतो आहे पण काही लोक जे आहेत ते मिस्टेकनली म्हणजे चुकून ते असं म्हणतात की मी स्पॉयलर्स आहे. म्हणजे काही खोडकर आहे, खोडकर म्हणजे विषय काय म्हणतो की आपण विनाकारण टीका करणारा आहे, असं टीकाकार आहे थोडक्यात असं मानतात लोक. सो आय वूड रादर गिव अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. आणि त्यामुळं इथं या स्टोरीचा, स्वामी अँड फ्रेंड्स या स्टोरीचा कुठल्याही प्रकारचा प्लॉट किंवा स्टोरी न सांगता मी त्याचा एक दृष्टिक्षेप टाकणार आहे. त्याला ग्लान्स म्हटले. ग्लान्स म्हणजे काय, एक दृष्टिक्षेप टाकणार आहे इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणजे त्या स्टोरीमधले कुठलीही घटना किंवा कुठलेही प्लॉट्स मला सांगायचे नाहीत तर ते न सांगता मला फक्त त्या स्टोरीवरती एक दृष्टिक्षेप टाकायचा आहे. काय म्हटलं बघा. स्वामी इज अ मिस्चिवस लिटिल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड अँड लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. इथं या स्टोरीमध्ये स्वामी नावाचा एक मुलगा आहे की जो कसा आहे, मिस्चिवस आहे. मिस्चिवस म्हणजेच काय सांगा, खोडकर. एक खोडकर मुलगा आहे, एक लिटिल किड, लहान वर्षाचा मुलगा, लहान तो मुलगा आहे. अँड ही वॉज अबाउट 10 years ओल्ड म्हणजे तो 10 वर्षाचा मुलगा आहे. अँड लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल. आणि तो जेव्हा इंडिया किंवा भारत आपला ब्रिटिशांच्या पारतंत्र्याखाली होता किंवा त्यांच्या कंट्रोलमध्ये होता, ॲट द सेम टाईम ही लिव्ड देअर. तेव्हा तो त्या काळामधला आहे जेव्हा भारतावरती ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. ॲट द सेम टाईम लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. बघा आता इथं हा 10 वर्षाचा मुलगा आहे, स्वामी नावाचा, मिस्चिवस आहे, खोडकर आहे, लहान मुलगा आहे, 10 वर्षाचा आहे. पण तरीसुद्धा लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज म्हणजे त्या वयाचे जे काही किड्स जे असतात, लहान मुलं जे असतात तशा प्रकारचा हा मुलगा होता. स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. म्हणजे हा जो मुलगा आहे स्वामी नावाचा तो एका ठिकाणी कधी स्थिर बसत नाही आहे, चंचल आहे. ॲब्सोल्युटली हेट स्कूल, त्याला शाळा कधी आवडतच नाही आहे. इवन वर्स मॅथमॅटिक्स, इवन त्याला मॅथमॅटिक्स अजिबात आवडत नाही, त्याला गणिताची अजिबात आवड नाही. बघा, स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. हिअर द वर्ड नाईटमेअर दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, म्हणजे एक भयानक अनुभव, त्याला आपण काय म्हणतो इथं नाईटमेअर या अर्थानं. मॅथमॅटिक्स स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर म्हणजे शाळा म्हणजे त्याला एक भयानक अनुभव होता. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बेटिंग फ्रॉम हिज फादर. द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड. आता ही जी स्टोरी आहे ती या मुलाभोवती सगळी स्टोरी आहे. हा जो स्वामी नावाचा जो खोडकर मुलगा आहे किंवा मिस्चिवस किड आहे या मुलाभोवती ही स्टोरी सगळी घडलेली आहे. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, आणि तो सतत कसा नेहमी अडचणीमध्ये येतो, संकटामध्ये येतो. अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि वडिलांकडून तसंच त्याला बीटिंगसुद्धा मिळते. म्हणजे वडिलांकडून वडील खूप रागावतात त्याच्यावरती, त्याला मारझोड करतात. आणि या सगळ्या गोष्टींच्या भोवती ही स्टोरी इथं मेन्शन केलेली आहे. लक्षात येतं का बघा. त्यानंतर बघा स्टोरीमध्ये नेमकं काय सांगितलं आहे.
Swami is a talkative little kid and thinks that that's his way of facing life, talking himself out of everything. बघा, आता स्वामी नावाचा हा जो मुलगा आहे, ही इज अ व्हेरी टॉकेटिव्ह, म्हणजे खूप बडबड आहे, खूप बोलणारा असा मुलगा आहे. अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि त्याला असं वाटतं की माझी हा अशीच पद्धत आहे जीवन जगण्याची, वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. तो सगळ्या गोष्टी स्वतःशी बोलतो. कोण? हा स्वामी नावाचा, म्हणजे खूप बडबड आहे, खूप बोलका. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण त्याला जी काही खरी गोष्ट कळते ती खूप कठीण प्रसंगानंतर कळते. ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, kick something, climb a tree, break something and harass somebody. The word harass somebody, here the word harass somebody is given, it means trouble, संकट निर्माण करणं एखाद्याला किंवा त्रास देणं, दॅट इज कॉल्ड हॅरॅस समबडी. तर इथं या स्वामीचं नेमकं काय काम आहे बघा. ॲज मेनी टीन्स बॅक देन, सगळी मुलं घरी गेली शाळेतून तरीसुद्धा ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर दी सन. याला मात्र त्या उन्हाखाली तो खेळत असतो, किती गरमी असू दे तो अजिबात काय त्याचा विचार करत नाही. ही इज प्लेईंग अंडर दी सन. किक समथिंग, कशाला तरी मारायचं, किक करायचं, लाथ मारणे. क्लाइंब अ ट्री, झाडावरती चढणे. ब्रेक समथिंग, काहीतरी तोडफोड करणे, असं सतत त्याचं काही चाललेलं असतं. अँड हॅरॅस समबडी, आणि कुणाला तरी त्रास देणे. अनलाईक किड्स टुडे, म्हणजे बघा, म्हणजे आजची जी मुलं आहेत त्या अशा प्रकारची मुलं अजिबात नाही आहेत. तर हा मात्र कसा आहे, थोडा वेगळाच मुलगा आहे. शाळेतून घरी आल्यानंतर तो घरी डायरेक्ट येत नाही, बाकीची मुलं सगळी घरी गेले पण तरीसुद्धा हा मात्र मागे थांबलेला आहे. तो काय करतो की उन्हामध्ये खेळत बसतो, कशाला तरी लाथा मारणे, झाडावरती चढणे, काहीतरी तोडफोड करणे, कोणाला तरी त्रास देणे, हॅरॅस करणे, ट्रबल करणे, असं या मुलाचं चाललेलं असतं, या स्वामीचं. दिस इनफॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टिल इज. आता इथं असं म्हटलं की इंडियामध्ये अशा प्रकारचं जे काय वागणं आहे स्वामी या मुलासारखं, तसं आजसुद्धा काही ठिकाणी बघायला मिळतं. इनफॅक्ट वॉज, होतंच म्हणजे दिस इनफॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टिल इज द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. म्हणजे अशा प्रकारचा हा जी लाईफ आहे, टिपिकल बॉयची लाईफ जी आहे तो ती जगला होता. कोण? स्वामी नावाचा मुलगा. बघा, स्वामी हा कसा आहे, बडबडे आहे, खूप लोकांना त्रास देतो, काही लोकांना तो लाथा मारतो, झाडावरती चढतो, उन्हामध्ये खेळतो, त्रास देतो. तर असा हा खोडकर मुलगा म्हणजे कोण आहे? स्वामी. ओके. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवक. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ, all they want is to play havoc. To play havoc means what? Here that is also given to prevent normal functions and cause damage. To prevent normal functions and cause damage, म्हणजे एखादी गोष्ट डॅमेज होण्यापासून वाचवणे, दॅट इज कॉल्ड टू प्ले हॅवक. तर इथे काय म्हटलं बघा, टेक्नॉलॉजी इज नॉट बिग इन अ किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवक. आता तंत्रज्ञानसुद्धा यापासून बाजूला राहिलेलं नाही. त्यांनीसुद्धा आता या लोकांच्यावरती, म्हणजे मुलंसुद्धा आता हे टेक्नॉलॉजी यूज करत आहेत असं म्हणायचं आहे. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवक, पण त्यांनी इथे काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. ऑल दे वॉन्ट टू यूज इट केअरफुली. इन व्हॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय इन इज ग्रोईंग इयर्स. बघा, आता स्वामी हा टिपिकल मुलगा होता, हे असं कसं आपण सांगू शकतो? इन व्हॉट वेज, म्हणजे कुठल्या पद्धतीनं आपण सांगू शकतो की स्वामी हा कसा होता? टिपिकल बॉय होता त्याच्या त्या वाढत्या वयामध्ये. तर यावरती रिप्लाय मिळू शकतो बघा. इन धिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. Here the word exquisite, it means, here it is given exquisitely, it means in a pleasing manner, in a pleasing manner. Perspective, that is also given here, the word perspective, it means, here it is, point of view. पर्स्पेक्टिव्ह मीन्स ऑफ दृष्टिक्षेप, पॉईंट ऑफ व्ह्यू, त्या दृष्टीनं, या अर्थानं. तर इथे काय म्हटलं बघा, इन दिस रिगार्ड, म्हणजे अशा पद्धतीनं या आर के नारायण यांनी हे स्वामी नावाचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर यामध्ये मेन्शन केलेलं आहे. हाऊ ही वॉज अ टॉकेटिव्ह वन, ॲज वी हॅव सीन दॅट वेन ऑल द टीन्स हॅज गोन ॲट सेम टाईम व्हॉट ही हॅज ॲक्च्युली डन. ही play under the sun, kick something, climb a tree, break something, harass somebody, etc. We have seen that. In this way, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind.
म्हणजे अशा प्रकारे स्वामीचा 10 वर्षाचा 10 वर्षाचा हा मुलगा होता स्वामी नावाचा, पण त्याच्या मनामध्ये जे काही चाललं असेल ते या सगळ्या गोष्टींचा विचार या आर के नारायणने केलेला आहे. एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. आणि यावरून त्यांनी in a pleasing manner he had thought about him as well as what his perspective of the world is. आणि त्याचा या वर्ल्डबद्दल जगाबद्दलचा दृष्टिकोन काय असावा हे त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण. द रीडर डज फील लाईक स्वामी म्हणजे इथं या वाचकांनासुद्धा ही स्टोरी वाचताना, हे बुक वाचताना त्यालासुद्धा आपण वाटतं की आपण स्वामीच आहोत, ते कॅरेक्टर आपणच आहोत असं भासतं आहे. म्हणजे हीच जादू या आर के नारायण यांची आहे. अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज अ स्टोरी प्रोग्रेस. जसजशी ही स्टोरी पुढं जाते किंवा स्टोरी प्रोग्रेस होत जाते तसं वाचकांना ते कॅरेक्टर जे आहे ते कॅरेक्टरच्या ठिकाणी आपणच आहोत की काय अशी अनुभूती होते. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच खरी आर के नारायण यांची जादू आहे त्याच्या लिखाणाची. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता या बुकचं जे इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व जे आहे ते महत्त्व इथे मेन्शन केलेलं आहे बघा. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मियरली अँड इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ 10 बुक. स्वामी अँड फ्रेंड्स हे आर के नारायण हे बुक लिहिलेलं आहे ते आपण बघतोयच. बट इट इज नॉट अ मियरली अँड इंटरेस्टिंग रीड. पण हे फक्त वाचनासाठी इंटरेस्टिंगच नाही तर दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे अगदी टॉपपासून ते बॉटमपर्यंत म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एन्जॉय घेण्यासारखं हे पुस्तक आहे, इंटरेस्टिंग आहे. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. जरी हे बुक हे किशोरवयीन मुलांसाठी असलं तरीसुद्धा यामध्ये अनेक असे व्हर्च्यूज दिलेले आहेत, लिटररी व्हॅल्यूज दिले आहेत, अनेक असे चांगले गुण दिले आहेत की जे आपल्याला घेता येण्यासारखे आहेत जरी हे टीनेज बुक असले तरीसुद्धा. ओके. त्यानंतर पुढं काय म्हणलं बघा. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं हे जे पुस्तक आहे इट इज अ गुड रीड. आपण यापूर्वी बघितलं की हे वाचण्यासाठी खूप चांगलं असणारच आहे, कारण त्यामुळे असं म्हणतं की टॉपपासून ते बॉटमपर्यंत अगदी खूप चांगल्या प्रकारचं त्यामध्ये हे पुस्तक आहे आणि त्यामध्ये अनेक लिटररी व्हॅल्यूसुद्धा मेन्शन केलेले आहेत. त्यामुळं इट इज अ गुड रूट फॉर द किड्स अँड टीन्स अलाईक. बघा, म्हणजे हे मुलांसाठी किंवा किशोरवयीन मुलांसाठी तर हे पुस्तक चांगलं आहेतच, पण याहीपेक्षा पुढे जाऊन म्हटलं तर ऑल्सो द बुक इज वाईडली युज्ड इन द एशियन कंटिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. पण जर बघितलं तर आशिया खंडामध्ये एशियन कंटिनेंट म्हटलं आहे म्हणजे आशिया खंडामध्ये जर बघितलं तर हे पुस्तक जे आहे पुस्तकाचा वाईडली यूज केला आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. कशाकरता तर ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर. जे लोक किंवा जी मुलं साहित्याचा अभ्यास करत आहेत अशा मुलांसाठी शाळेमध्ये सुद्धा एक सब्जेक्ट म्हणून या पुस्तकाचा वापर केलेला आहे. आणि वाईडली यूज, इट इज वाईडली यूज म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केलेला आहे. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. याचा अर्थ असा नव्हे की पुस्तक हे लिटरेचरच्या मुलांसाठी अभ्यासाला दिलेलं आहे, स्कूलमध्ये वापरलेलं आहे. याचा अर्थ असा नव्हे की त्यामध्ये खूप ग्रामर आहे किंवा टेक्निकल जार्गन म्हटलं आहे. द वर्ड टेक्निकल जार्गन मीन्स व्हॉट वर्ड्स यूज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. म्हणजे असे काही अवघड शब्द की जे इतरांना वाचकांना कळायला अवघड असणार आहे, तर असं यामध्ये काहीच वापरलेलं नाही. म्हणजे असं तुम्हाला वाटेल की कदाचित हे पुस्तक स्टुडंटसाठी जे लिटरेचरचा अभ्यास करणार आहेत किंवा शाळेमध्ये स्कूलमध्ये हे पुस्तकाचा वापर केलेला आहे स्टडी टेक्स्टबुक म्हणून. पण याचा अर्थ असा नाही की त्यामध्ये हेवी ग्रामर यूज केलं आहे, मोठ्या प्रमाणात ग्रामर यूज केले किंवा त्यामध्ये असे काही वर्ड्स आहेत की जे अंडरस्टँडिंगला खूप अवघड आहेत, असं काहीच नाही आहे. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. बरोबर याच्या उलटं त्याचं ट्रूथ आहे. सत्य जर बघितलं आपण त्याच्याबरोबर उलट आहे. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन द कॉन्ट्ररी ऑफ दिस म्हणजे बरोबर विरोधाभास आहे यामध्ये दाखवलं आहे. विरोधाभास म्हणजेच काय की यामध्ये चांगलं हास्यास्पद गोष्टी दिलेल्या असतील. जर स्वामी हा टॉकेटिव्ह मुलगा आहे तो कसा इथं या आर के नारायण क्रिएट केलेला आहे, दाखवलेला आहे, तो ह्युमरस वेनं दाखवलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय यामध्ये अनेक असे चांगले गुण आहेत, व्हर्च्यूज आहेत, गुड क्वालिटीज आर ऑल्सो मेन्शन हिअर. जरी स्वामी हा टॉकेटिव्ह असला, खोडकर असला तरीसुद्धा काही चांगले गुण जे आहेत की जे घेण्यासारखे आहेत ते सुद्धा यामध्ये मेन्शन केलेले आहेत. म्हणजेच काय हे बुक जे आहे ते नखशिकांत अगदी टॉप टू बॉटम कसं आहे
वाचकांना गोडी लावणारं किंवा सुखद करणारं, म्हणजे एकदा त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन घुसणारं, ते कॅरेक्टर आपलंसं करणारं असं हे पुस्तक आहे. आणि हीच या आर के नारायण यांची या लिखाणाची जादू आहे. तर इथंपर्यंतचा पार्ट आपण आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू.